आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी, कारण की आज माझ्या नमनं माझा आणखीनच दिवस खास बनवला आहे. तो कसा काय, चला तर मग सांगते. नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. खूप दिवसापासून चालू होतं कुठं बाहेर जायचं म्हणून फिरायला, पण ते शक्य झालं नाही कारण की पाऊस खूप होता. आज पाऊस नव्हता. आजचं वातावरण खूप छान होतं. दुपारचे वाजले होते 4:30 आणि आम्ही निघालो खारशाला जाण्याकरिता. मला कुठे घेऊन चालले? माझ्या नमला बोलता नाही येत, पण त्याच्या मनात हाच प्रश्न चालू असेल. फायनली आम्ही खारशाला पोचलो. माझ्या मागे या सर्वजण. नमन दादा मला नको काढू रे खाली. अमन नमन सोबत असले आणि शांतता राहील असं कधी झालं आहे का? तिकडे नमाचे पप्पा छान नमाला खेळवत होते आणि आमचं चालू होतं काही ना काही कारनामे. ते बघा तिकडे नमन कसा डान्स करत आहे आणि यांची तर खूप मजा येत होती. यांना खूप छान वाटत होतं आणि ते बघा तिकडे, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आम्ही खूप जास्त मजा करत होतो आणि माझा नम पण आज छान राहिला. अजिबात रडला सुद्धा नाही. तो बघा माझा नम. मला खाली सोडून द्या. मी म्हटलं होतं ना आजचा दिवस खास आहे म्हणून माझ्यासाठी, तर तो असा की आज आहे माझा वाढदिवस म्हणून आज आम्ही आलो होतो खारशाला. मग काय, नमसोबत छानपैकी फोटोशूट करून घेतलं आणि नंतर आणला तर रावणी केक. मला तर सरप्राईजच भेटलं. नंतर काय छानपैकी आम्ही सेलिब्रेशन केला. मला तर खूप भारी वाटत होतं, कारण की नमसोबतचा हा माझा पहिलाच वाढदिवस आहे. मागच्या वर्षी नम माझ्या पोटामध्ये होता आणि आज तो माझ्यासोबत आहे. खूप भारी वाटत आहे. बर्थडे सेलिब्रेशन करून झालं. आम्ही सर्वांनी केक खाऊन घेतला. मग फिरायला आलो आणि फोटोज आणि रील्स घेतली नाही असं कधी झालं का? मग घेतली आणि रील्स आणि फोटोज. मग निघालो आम्ही घरी जाण्याकरिता. पण घरी न जाता आम्ही निघालो तेलाऱ्याला जाण्याकरिता आणि संध्याकाळचे वाजले होते 6:30. भाचीला घेतलं आणि आम्हाला जायचं होतं पाहुणचारवरती. पण पाहुणचार आज काही कारणास्तव बंद असल्यामुळे आम्ही गेलो श्रद्धा हॉटेलवर. आत न जाता आम्ही बाहेरच गार्डनमध्ये बसलो आणि या दोघांचं चालू होतं. या दोघांना जे खायचं होतं ते इथे उपलब्ध नव्हतं. मग म्हटलं चला जेवणच बोलवूया. जेवण येईपर्यंत आमच्या चालू होत्या गप्पा गोष्टी आणि तेवढ्यातच माझ्या नमनी आई म्हटलं, म्हणजेच आईचा उच्चार घेतला. माझ्या या वाढदिवसाच्या दिवशी खूप छान गिफ्ट दिलं माझ्या नमनी मला. म्हणून अशा प्रकारे माझ्या नमनी माझा दिवस खूप खास केला. जेवण केलं, नंतर पूर्वीला घरी सोडून दिलं आणि आम्ही निघालो घरी जाण्याकरता. आणि यांचं बघा काय चालू आहे. चला तर मग असा होता आजचा माझा दिवस. भेटूया उद्या. बाय.